मुंबईत पुन्हा कोरोनाचा शिरकाव। मुंबईत पुन्हा लॉकडाऊन होणार। कोरोनानं पुन्हा मुंबईकरांना धडकी। कोरोना हे नाव ऐकलं तरी अनेकांना धडकी भरते। याच कोरोनामुळे मुंबई जागच्या जागी स्तब्ध झाली होती। मास्क, सॅनिटायझर, सोशल डिस्टन्स हे शब्द कानावर पडत होते। आता पुन्हा एकदा कोरोनानं डोकं वर काढलंय आणि त्यामुळे मुंबईकरांचं टेन्शन वाढलंय। मुंबईत कोरोनाचे 56 रुग्ण आढळून आले, तर 2 जणांचा मृत्यू झाला। त्यामुळे महापालिका अलर्ट मोडवर आली आहे। सेव्हन हिल्स रुग्णालयात 20 आयसीयू बेड तैनात। कस्तुरबा हॉस्पिटलमध्येही 112 बेड्सची व्यवस्था। दुसरीकडे मुंबईत रुग्णांची संख्या वाढत असली तरी नागरिकांनी घाबरून जाऊ नये असं आवाहन आरोग्यमंत्री प्रकाश आंबेडकर यांनी केलं। प्रतिकार शक्ती आपल्या सगळ्यांची वाढल्यामुळं कोरोना आता जरी असला, कारण आता जरी आपण बघितलं तर स्वाईन फ्लू जो आहे तो 15 वर्षांपूर्वी 15-16 वर्षापूर्वी स्वाईन फ्लू होता। तो स्वाईन फ्लूचे पेशंट आजही आढळतात, परंतु त्याचं एकूण प्रमाण जे आहे ते खूप कमी झालं आहे। आता कोरोनाचं सुद्धा ज्या पद्धतीनं आपली प्रतिकारशक्ती वाढली, त्यामुळे या सगळ्या गोष्टीला घाबरण्याची काही गरज नाही। अजिबात अशा सगळ्या गोष्टींवरती, अफवांवरती विश्वास ठेवण्याची गरज नाही। जेव्हा कोरोना व्हायरसनं चीनमध्ये थैमान घातलं होतं, त्यावेळेसही सरकारी यंत्रणा घाबरून न जाण्याचं आवाहन करत होत्या। आता पुन्हा कोरोना दाराबाहेर उभा आहे, त्यामुळे घाबरून न जाता कोरोनापासून बचावासाठी नेमकी काय काळजी घ्यावी तेही पाहूया। नागरिकांनी मास्क वापरावा। डोळे, नाक आणि तोंडाला स्पर्श करणं टाळा। वारंवार हात धुवा आणि स्वच्छता बाळगा। डॉक्टरांच्या सल्ल्यानं नियमित औषधं घ्या। हलक्या आणि पौष्टिक अन्न पदार्थांचा आहारामध्ये समावेश करा। कोरोना कितीही घातक असला तरी त्याला रोखणं अशक्य अजिबात नाही। मात्र त्यासाठी प्रत्येकानं काटेकोरपणे नियम पाळायलाच हवेत। जर कोरोनाचे नियम पाळले नाही आणि कोरोनाचे रुग्ण असेच वाढत गेले तर मात्र ज्याची भीती आहे तो लॉकडाऊन अटळ आहे। ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही न्यूज।